अस्ताव्यस्त केस, सडपातळ अंगयष्टी, जाडा भरदा खादीचा कुर्ता, घासून गुडगुडीत झालेली चप्पल आणि डोळ्यांवर चष्मा धारण केलेली व्यक्ती, हिला भारताच्या राजकारणात जॉर्ज द जायंट किलर म्हटलं गेलंय। अशी व्यक्ती नेमकी कोण, ज्याने काँग्रेसला सळो की पळो करून सोडलं होतं? मुंबई जिच्या एका हाकेवर बंद पडायची। चला प्राईम संवादच्या आजच्या भागाच्या व्यक्तीविषयी जाणून घेऊ। सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर। मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी हा व्यक्ती होता हिरो, जॉर्ज फर्नांडिस। कामगार नेता आणि भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचं असणारं नाव। आता हे जॉर्ज फर्नांडिस नेमके कोण, तर ते होते जनता दलातील आघाडीचे नेते, करारी व्यक्तिमत्व आणि कामगारांसाठी कळवळा। वयाच्या 19व्या वर्षी त्यांच्या जन्मस्थळीच म्हणजेच कर्नाटकातील बेंगळुरात ख्रिश्चन मिशनरीज मध्ये पादरी बनण्यासाठीच्या शिक्षणास त्यांना पाठवलं होतं, पण तिथेच त्यांच्या क्रांती कार्याची मूळ रुजली। कशी काय बरं, तर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पादरी लोकांना व्यवस्थित जेवण मिळायचं, इथेच त्याच्या डोक्यात तिडकी गेली आणि ते थेट मुंबईला निघून आले। मुंबईला आल्यावर ते युनियन नेता बनले। आता यांची जीवनशैली पहा। मुंबईत आल्यावर सुरुवातीला ते फुटपाथवर झोपायचे। कुणाची जर ती आधीपासून ठरलेली जागा असेल तर तो त्यांना लाथ मारून उठवायचा। अशा त्यांनी दिवस काढले। मग ते कामगार नेते बनले कधी, तर त्यांच्या कामाची सुरुवात झाली ती 1964च्या रेल्वे संपापासून। त्याचं झालं असं की जॉर्ज फर्नांडिस हे ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष होते। त्यावेळी भारतीय रेल्वेत 14 लाख कर्मचारी होते, म्हणजे भारताच्या एकूण संघटित क्षेत्रातील 4% ही लोकसंख्या होती। त्यांच्या मागण्यांसाठी फर्नांडिस यांनी संप केला। आता हा संप कुठे होणार होता, तर दादर रेल्वे स्थानकात, रेल्वेच्या थेट पुढेच। सरकारने इतका बंदोबस्त केला की युनियनचे कोणतेही कार्यकर्ते किंवा खुद जॉर्ज फर्नांडिस स्टेशनवर शिरू शकत नव्हते। आता करणार काय, पण काही करायची गरज पडलीच नाही। विटी वरून दादरला येणारी ट्रेन आली, त्यातून उतरले ते कोण, तर खुद जॉर्ज फर्नांडिस उतरले आणि झाले तेथे रेल्वे पुढेच आडवे। संपाला आला जोर। आता पुढे फक्त रेल्वे कर्मचारीच नाहीत, तर या संपात टॅक्सी ड्रायव्हर, इलेक्ट्रिसिटी युनियन आणि वाहतूक संघटनेचे कामगारही सहभागी झाले। 3 आठवड्यानंतर सरकारने मिलिटरी बोलून संप चिरडला। कर्मचाऱ्यांना रेल्वे क्वार्टर मधून बेदखल केले, नोकऱ्यांवरून काढले। सरकारने संपात सामील झाल्यानंतर कठोर कारवाई केली आणि त्यांच्यावर लाठ्यांचा वर्षावही केला, पण कुणीही बनलं नाही। जॉर्ज फर्नांडिस सह 30,000 लोकांना सरकारने जेलमध्ये डांबलं। आता पुढे 1975 मध्ये आली ती आणीबाणीच। जॉर्ज फर्नांडिस हे इंदिरा गांधींचे आणि एकूण काँग्रेसच्या सक्त विरोधातले नेते। सरकारने जर उजवीकडे बोट दाखवलं तर हे हमखास डावीकडेच बोट दाखवणार। आणीबाणी म्हणजे सरकार विरोधातलं। आयात कोलीचं जॉर्ज यांच्या हातात लागलं। आणीबाणी जाहीर झाली तेव्हा जॉर्ज ओडिसामध्ये होते। रेडिओवर त्यांनी आणीबाणीची माहिती मिळाली। त्यांना कल्पना होती की सरकारच्या निशाण्यावरील पहिल्या पंक्तीतील आपण एक असणार आहोत, त्यामुळे ते भूमिगत झाले। आणीबाणी विरोधात आंदोलन उभे केली। साधू मासेमार बनून ते फिरले। या काळात दाढी केस वाढले आणि त्यांनी सरदारजीचं वेश घेतला आणि आपले काम करत राहिले। याच वेळी सरकारी आस्थापने आणि रेल्वे ट्रॅक ओढून दिला, तर त्यासाठी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बडोद्याहून डायनामाइटच्या काड्या मागवल्या आणि या संशयावरून 1976-77च्या आसपास कोलकाता त्यांना पकडण्यात आले आणि अगदी साखळ दंड घालून दिल्लीत आणण्यात आलं। तिहार तुरुंगात त्यांना ठेवलं गेलं। आता आणीबाणीत काय काय झालं ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। या वातावरणात फर्नांडिस सक्त विरोधात होते। 1977च्या निवडणुका लागल्या। सका पाटील काँग्रेसचे मातब्बर नेते, देव जरी आला तरी मला हरवू शकणार नाही असे त्यांनी म्हटले होते। आणि असे म्हणणारे पण तेव्हा मात्र साफ पडले। कसे काय, यामागे हात कोणाचा, तर जॉर्ज फर्नांडिस यांचा। जेलमधून 1977ची निवडणूक त्यांनी लढवली, बिहार मधील मुझफ्फर मतदारसंघातून। त्यांनी हातकड्या घालून एक हात हवेत उंचावलेला फोटो जेलमधून व्हायरल केला। पोस्टरवर फक्त एकच ओळ होती, पाटील म्हणतात की देवही मला हरवू शकणार नाहीत, पण तुम्ही त्यांना हरवू शकता, हे त्यांनी जनतेला उद्देशून म्हटलं होतं। त्यावेळी पूर्ण मुंबई त्यांच्या बाजूने उभी राहिली। मुझफ्फरपूरमध्ये फर्नांडिस यांच्या समर्थकांनी काँग्रेस उमेदवार नितीश्वर प्रसाद यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला। त्यांनी फर्नांडिस यांच्या हातकडी घातलेली प्रतिमा असलेले पोस्टर बनवले आणि आव्हान केले की हातकडी माझ्या हातात नाही तर भारताच्या लोकशाहीवर आहे, मुझफ्फरपूरचे लोक हे नक्कीच तोडतील। आता यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षाचा कोणता प्रचार केला होता का, तर नाही। त्यांनी त्यांच्या मतदारसंघात पावलंही ठेवलं नव्हतं। त्यांच्या जेलमधून पोस्टरचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या बळावर ते ही निवडणूक जिंकले।
आणि नुसते जिंकलेच नाही तर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 3,34,217 मतांनी पराभवही केला। असे होते हे जॉर्ज फर्नांडिस। कामगार संपाच्या वेळेस तर जॉर्ज अत्यंत व्यग्र असत। मुंबईच्या घामाघूम करणाऱ्या हवेत जॉर्ज फक्त लुंगी आणि बनियान घालून फिरत। त्यांच्या टॅक्सीमध्ये केळीचा घड ठेवलेला असे। वडापाव आणि भरपूर केळी खाऊन ते लगातार कामगारांच्या बैठका घेत असत। जॉर्ज खरं तर RSS आणि भाजप या उजव्या विचारसरणीच्या विरोधात होते, पण तरीही त्यांनी भाजपाशी हात मिळवणी केली। हे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना आवडले नव्हते। संपूर्ण आयुष्यात जॉर्ज यांच्याकडे 3 मंत्रालय होती। त्यातील एक उद्योग, दुसरे रेल्वे आणि तिसरे मंत्रालय होते संरक्षण। ते संरक्षण मंत्री असताना पोखरण अणुचाचणी झाली, पण शेवटी जॉर्ज यांच्या भाडी डाग लागला शवपेटी घोटाळ्याचा। तहलकाने हा घोटाळा उजेडात आणला होता। देशातील एकमेव संरक्षण मंत्री ज्यांनी 6,600 मीटर उंचीवरील सियाचीन ग्लाशियरचा 18 वेळा दौरा केला होता। ते मंत्रीपदी असताना नागा, तिबेटी, बर्मी आणि इतर राजकीय दृष्ट्या लक्षित कार्यकर्त्यांना त्यांच्या घरी आश्रय मिळाला होता। त्यांचे स्वतःचे राहण्याचे निवासस्थान 2 खोल्यांमध्ये होते। त्यांच्या विस्तीर्ण बंगल्यात ट्रेड युनियन पक्षाचे कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते आणि त्यांच्या विविध कारणांसाठी एकत्रित आलेले लोक त्यांच्या घरी राहत। त्यांच्याकडे सुरक्षेची कोणतीही साधने नव्हती आणि ते अनेकदा स्वतः फियाट चालवत असत। त्यांनी सर्व काळ कामगार आणि कार्यकर्ते यांच्यासाठीच त्यांचं आयुष्य घालवलंय। त्यांना भ्रष्टाचार कधी शिवलाही नाही। मुंबई त्यांना डॅशिंग नेता आणि हिरो म्हणून ओळखत राहिली। अशा या लोकनेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।